पावसाळ्यात कोकणाचं सौंदर्य काही वेगळेच वाटते. माझ्या कोकणचं रुबा भारी. कोकणचं रुबा भारी, माझ्या कोकणचं बाई तो रो भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी, अन आला धादिस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी, माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणावाडी. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. तर आज सकाळपासूनच पाऊस चालू आहे, पण आपण चालू आहे गणपूर रत्नागिरीला. पावसामुळे थोडं जाण्याचं असं कसं वाटते, तर पावसात मजा पण येईल. बघूया. तर आपण त्यासाठी आता गणपती पाहायला चाललो. गणपती बाप्पा मोरया. आम्ही निघत आहे गणपती बाप्पासाठी. मी आणि माझी बायको गोड सुंदर अशी शुभांगी. शुभांगी जरा हसून दाखव. शुभांगी जरा आमच्या हसण्यात जरा मागं पुढे आहे, पण हसती विचारी, तिला हस म्हणते की चालते. तर आता आम्ही निघालो गणपती पोहायला. गणपती पोहायला म्हणजे कोकणात गणपती पोहायला लास्ट टाइम पण आम्ही गेलेलो. आणि आता आम्हाला जाताना असा पाऊस आहे मस्त की. अशा पावसात मस्त मजा करत गणपतीपुळ्यात जाण्याचं आमचं असं हे नाही आहे, पण आम्ही त्या जाताचा प्रवास एन्जॉय करणार आहे. जाता तुम्हाला दाखवीन. अजून जायच्या नादात ट्रॅफिकमध्ये अडवले. हे असं ट्रॅफिक आहे, भयान ट्रॅफिक बाबा, वैतावले मला. ट्रॅफिक म्हणजे असं वाटतं नको. आपले टू व्हीलर जिंदाबाद, कुठनंही घाला कुठनंही निघा, मस्त आहे की. पुण्याचं ट्रॅफिक तर मित्रांनो, आता आपण बघितलं एक भात लावायची पद्धत, जी की आमच्या गावाकडे नव्हती. मस्त भात लावत होते. ट्रॅक्टरला ते चाकं होती, ते माती करण्यासाठी भारी होती जागा. मुळशीमध्ये आहे, इथून आम्ही चाललो गणपती पोहायसाठी. पण जाता आम्हाला एक ठिकाणी भात लावून दिसले. खूप चांगल्या प्रकारे भात लावत होते, म्हणजे असं हा बघत राहावं असं वाटत होतं. त्यांनी त्या ट्रॅक्टरला ती गोल चाक असतात, जी माती करायची, ती मातीची चाक होती, त्या चाकाने भात लावत होती. जबरदस्त. बघताना असं वाटत होतं बघत बसावं. भात लावायची माझी खूप इच्छा होती, म्हणजे गावाला आमच्या. पण ते ह्यावेळी जमलं नाही. पुढच्या वर्षी नक्की जमेल. तुम्हाला दाखवेन ते. आमच्या गावाकडे पण चांगल्या प्रकारे भात लावला जातो. तिथं बैलांना जोडीला घेऊन माती केली जाते. तिथे ट्रॅक्टरचं नाही, पण मस्त गेलं. शुभांगी गेले पाणी बॉटलचा बॉक्स आणण्यासाठी, जे की आम्हाला प्रवासात पाण्याचा उपयोग होईल त्यासाठी ती पाणीचा बॉक्स आणण्यासाठी गेली. आम्ही इकडे थांबलो.
पाणी इम्पॉर्टंट. गाडी म्हणजे एक प्रकारचं घरच आहे. घराचा फील येतो, म्हणजे आपण एक सेफ फील करतो गाडीत. आणि त्या गाडीत पाणी असावं, थोडंफार खाण्यासाठी गोष्टी असाव्यात, एवढंच. आवडलं आपल्याला. निसर्ग तर एवढा भारी दिसत होता, काय भारी वातावरण आहे. आपण चाललोय गणपती पोहायला. वातावरण तर मस्त आहे, क्लास. अजून आमचं हे राहिले 286 किलोमीटर, आम्ही अजून जायचंय. आता आम्ही आहे मुळशी या भागात मध्ये. तामिनी घाटामार्गे आम्ही जाऊ. सो अनिकेत, कसं वाटतंय? मस्त. कसला व्ह्यू आहे बाहेर बघा तुम्ही एकदा. मस्त. आम्हाला असली मजा येते सांगते. एवढं पाणी आहे छान पैकी आणि पाऊस पडते. पुढे दुःख आहे आणि समोर असे मोठे डोंगर आहे. खूपच धुकं आहे वर. आम्ही मागच्या वेळेस गेलेलो, पण तेव्हा उन्हाळ्याच्या एंडिंगला गेलेलो. आता आम्ही पावसाळ्यात जातोय कोकण एक्सप्लोअर करायला. पावसाळ्यात कोकणाचं सौंदर्य खूप वेगळं, म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचं भारी असतंय. असं मस्त. आम्ही रील मध्ये बघितलंय, त्यानंतर आम्ही परत ठरवलं की आम्ही कोकणातच जाणार तिथं तरी अनुभवायला. त्याच ठिकाणी म्हणजे ते ठिकाणी एक्सप्लोअर करणार नाही, दुसरे अजून काही ठिकाणं आम्ही बघणार आहोत. सो आम्ही बघणार आहोत, तुम्हाला दाखवणार. सो गाईज, कंटिन्यू आमच्या सोबत राहा. आमचं जर्नी जो आहे तो बघा. तर ह्या साईडला आता मित्रांनो धरण आहे. ह्या साईडला आपण चाललोय मुळशी साईडनं. आता तामिनी घाटा साईडला आलोय. ह्या साईडला बऱ्यापैकी तुम्हाला दिसत धरण आहे. मी थोडं ड्रोन शूट घ्यायचा प्रयत्न केलाय, पण एवढं घेता आलं नाही आपल्याला क्लिअर. मला धडधड नोटिफिकेशन पडलेलं की अलर्ट, ह्या एरियामध्ये तुम्ही नाही चालू ड्रोन होऊ शकत नाही. ह्याचा अलर्ट पडला मला ह्या तिथे, त्यामुळे मी ड्रोन लगेच लँड केला. काय जर आपण नवीन ड्रोन पायलट आहे, त्यामुळे आपलं चालतंय. आता चालू झालेला आहे आपल्या सर्वांचा फेवरेट तामिनी घाट. तामिनी घाटामधून जाणं म्हणजे स्वर्ग सुखच म्हणावं लागेल. तामिनी घाटातून जाताना आम्हाला असा प्रकारचा वॉटरफॉल लागलेला. तिथे हा मोठा वॉटरफॉल आहे तामिनी घाटात. आणि अशी आम्हाला शुभांगीचे काही मित्र भेटलेले आहेत, जे आमची वाट बघत होते. त्याचे रोडने चालत आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नाही. ही आमची शुभांगी आणि जे हे मित्र. जे की फक्त वाटत बघतात शुभांगीची. आलेला शुभांगी मला म्हणत होती की तिला डोळे दाखवत होते. ते शुभांगीचे मित्र आहे. तुझे मित्र कसे काय दाखवले डोळे? असे डोळे दाखवते. ह्या अशा प्रकारे शुभांगीला डोळे दाखवत होते.
आलोय रायगडच्या पुढे महाड. आता सतत पाऊस पडतोय. एवढं सुंदर आहे बघा आपली दालपरी. आता आम्ही हायवेला लागलेलोय. साहेबांची फास्ट गाडी चालवत आहेत सध्या. तसे ते फास्ट चालवत नाहीत कधी, शांत चालवतात. पण आज खूप पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी, नुसतं पाणी. जिकडे बघाल तिकडे पाणी, समुद्र फाय. हे पाणी पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी. कंटाळलेलो. ह्या पाण्यासाठी सगळा 8 तास होता त्यांचा. ह्या पाण्यासाठी सगळा 8 तास होता आणि हेच पाणी बघायचं होतं मला, म्हणून मी एवढा 8 तास गाडी चालवत ह्याला आलो, गणपतीपुळ्याला आलोय. समोर बीच बघायचं होता, नुसतं जिकडे बघेल तिकडे पाणी दिसलं पाहिजे होतं पास. आणि हेच 2 गाडीवाले की जे आपल्या समोर होते, मला मग दिसत होते होय है ना. हे कुठं जायला काय गाड्याचे पैसे आलो पुढे. मागच्या वेळेस काय घडलं होतं? मागच्या वेळेस आपल्याला खूप पाणी दिसलं. चलो हम हमारे लोकेशन पे आ गए हैं. देखिए पुढच्या रूमकडे जायचा रस्ता. मधात आल्यानंतर हे अजून रस्ता आहे. लेके जाओ गाडी लेके जाओ. गव्हर्नमेंटचं आहे म्हणतात की MTDC, बट टू मच कॉस्टली. गव्हर्नमेंटची जागा पण अशी घेतली माहितीये, पॉइंटला मस्त. आणि फायदा याचा असा आहे की तुम्हाला म्हणजे तिथे आपला प्रायव्हेट पूल, म्हणजे प्रायव्हेट पाणी समुद्र, तुम्हाला असं टेन्शन नावाची गोष्ट अशा प्रकारे आमची बांबूची रूम आहे. आता MTDC मध्ये बांबूची रूम आम्हाला भेटलेली आहे आणि समोरच बीच आहे. परत एकदा जुन्या आठवणीत आमच्या बीचचे तरी.
की एक वेगळी शांतता जाणवते. पावसाच्या सरी, धुक्यात हरवलेली हिरवीगार झाडं, वाहणारे ओढे आणि आजूबाजूला पसरलेली निसर्गाची सुंदरता. इथे शहरासारखा मुंगाट नाही, घाई नाही, फक्त निसर्ग आणि त्याचा निवांतपणा. काही क्षणासाठी का होईना मनातला सगळा गोंधळ बाजूला ठेवून या शांततेत हरवून जावंसं वाटतं. हेच तर आहे आपल्या कोकणची खरी जादू. तर मित्रांनो आता आम्ही आता इथं आलो सी सॉल्ट या हॉटेलमध्ये लंच करायसाठी. तर व्ह्यूज तर चांगले होते. फूड कसं आहे ते बघूया आपण. मी आता ह्या हॉटेल आलो. इथं असा ऑप्शन आहे की मेनू कार्डसाठी तुम्हाला मेनू कार्ड येत नाही. हॉटेल कुठलं आहे? सी सॉल्ट हॉटेल आलं. मेनू कार्ड येत नाही. एक तुम्हाला अशी लिंक भेटली जाते. असं क्यू आर भेटला जाते. क्यू आर मेनू कार्ड दिसतं. पण इथं प्रॉब्लेम असा होतो क्यू आर शॉर्ट हे पण करता येईल पण नेटवर्कचा प्रॉब्लेम भरपूर आहे. जेणेकरून ही कन्सेप्ट जर मला चुकीची वाटते इथं. कारण नेटवर्क नसल्यामुळं ते Wi-Fi क्लास असेल त्यांचं काय असेल ते मग ओपन होत नाही. हा जर चेंजेस पाहिजे त्यांच्याकडे. बाकी बघू टेस्ट कशी आहे काय आपण बघूया. आम्ही पनीर चिली मागवली. पनीर चिलीची टेस्ट कशी आहे ते तुम्हाला शुभांगी एकदा टेस्ट करून दाखव. पनीर चिली शुभांगी पनीर चिलीची टेस्ट कशी आहे? फेवरेट आहे. शुभांगी चांगले आता आपण हे राहिलं. महाराजा स्पेशल भाजी आणि प्लेन रोटी बटर नान महाराजा भाजी चांगल्या प्रकारे. शुभांगी खाऊन टेस्ट करून टेस्ट आली. मी ट्रायल सगळं शुभांगीवर घेतो आणि नंतर आमच्याकडे. कसे झाले? फिके का जरा? छान छान आहे म्हणजे छान आहे म्हणजे आता आपण ट्राय करूया. मस्त मस्त जर तुम्हाला असेच भन्नाट व्हिडिओ आणि ब्लॉग्स पाहायचे असतील तर बंटी इजी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.